सर्व काही जुनच मंदिर आहे। पण दीपमाळ ही बाजूला सरकते, ज्याच्या भाग्याला आहे त्यालाच ती दिसते। ती पालखी समजा भरपूर मोठी असते कशी? हो। हा, आणि हे बाजूचं पण हे पूर्ण गाभार हे सगळं इकडे बघून घेतलं पूर्ण जुनं आहे। त्यांच्या मुखामध्ये हत्ती आहेत, इकडे गरुड आणि इकडे गरुड पक्षी आहे। गरुड हनुमंत म्हणता येईल आपल्याला। तर जय श्रीराम मित्रांनो, माझं आदित्य, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये असलेल्या पारडगाव या गावाला, ज्या गावामध्ये आपल्याला काल भैरवांचे एक अतिशय पुरातन मंदिर पाहायला मिळते, ज्या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे। तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण या मंदिराला भेट देऊयात, या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात। तर मग कसल्या प्रकारचा उशीर न करता सुरुवात करूयात आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर जय श्रीराम मित्रांनो, जसं की आता आपण अंबडवरून निघालो आहोत पारडगाव या ठिकाणी जाण्यासाठी। पारडगाव हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एक गाव आहे, जे गाव अंबडपासून साधारणतः 50 किलोमीटरांच्या अंतरावरती आहे। तर चला मग भेटूया थेट श्री जोगेश्वरी कालभैरवनाथ मंदिर पारडगाव या ठिकाणी। मित्रांनो, जसं की आता आपण श्री जोगेश्वरी कालभैरवनाथ मंदिर पारडगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर आता आपल्याला या मंदिराची सविस्तर माहिती मंदिराचे वंश परंपरागत पुजारी असलेले श्री रामजी जोशी हे देतील, आणि त्यासोबतच आपण या मंदिराची पाहणीही करूयात। नमस्कार, आपण या ठिकाणी जालना जिल्ह्यातील पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी श्री जोगेश्वरी कालभैरवनाथ मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या मंदिराचे जवळपास हे मंदिर 9व्या शतकातलं आहे, आणि मंदिरामध्ये काही प्राचीन काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी थोडक्यात माहिती देतो। या ठिकाणी आहे श्री जिवाजीबा मंदिर, महादेवाचे जसे खंडेराय स्वरूपामध्ये खंडेरायाची जी जशी अवतार आहे, तसे महादेवाचे हे अवतार श्री जिवाजी बाबा आहेत। आपण बघूयात। हे मंदिर पण पहिल्यापासूनच आहे? हा, हे पहिल्यापासून मंदिर आहे, आणि थोडस कलरिंग वगैरे या ठिकाणी झालेलं आहे। सर्व काही जुनच मंदिर आहे। हे मंदिर जसं तेव्हापासून समजा हो, ते आणि हे मंदिर सोबतच झालेलं आहे, फक्त मध्ये थोडी पडझड झाल्यामुळे थोडस डेव्हलप वगैरे करून घेतलं होतं। अच्छा, हे आपलं काय श्री जिवाजी बाबा मंदिर? श्री जिवाजी बाबा मंदिर। आता या ठिकाणी नवदीपमाळा पण आहे। तर नवदीपमाळा ज्या आहेत त्या दिवाळी सणाला ते दीप प्रज्वलित करतात, आणि मुख्य म्हणजे नवदीपमाळा असल्यामुळे काही दीपमाळ समोर आहेत, काही बाजूला आहे। आणि जी मुख्य दीपमाळा आहे ती तुम्हाला दिसत आहे, ती मधात आहे। ज्यावेळेस पालखी जवळपास वर्षातून 4 ते 5 वेळेस पालखी गावामध्ये मिरवणूक निघते, तेव्हा ती जी दीपमाळ दिसत आहे ती जी एक नंबर ती दीपमाळ बाजूला सरकते, तेव्हा ती पालखी जी आहे तिचा थोडासा घेरा मोठा आहे, मध्ये नेता वेळेस सुद्धा ती व्यवस्थित जाते, व्यवस्थित नेत असताना व्यवस्थित जाते, व्यवस्थित येते। पण दीपमाळ ही बाजूला सरकते, ज्याच्या भाग्याला आहे त्यालाच दिसते प्रत्येकालाही। म्हणजे जेव्हा ती पालखी येते तेव्हा ती मधली जी दीपमाळ आहे ती थोडी बाजूला सरकते, ज्याच्या भाग्यात त्याला समज। इथं हे नागदेवता आहेत, रक्षक श्री कालभैरव देवतांचे सासरे आहेत। अच्छा, यांचं अगोदर दर्शन घ्यावं लागतं। जे बी
व्यक्ती जे भक्त येतात त्यांना अगोदर दर्शन इथं घेऊन नंतर कालभैरवाचं घ्यावं लागतं. कारण त्यांचे सासरे असल्यामुळे यांचं पहिलं दर्शन सांगितलेलं आहे. या दीपमाळा पूर्ण 9 आहेत का? हा 9 आहे, पूर्ण 9 आहेत. आणि ही जी दीपमाळ आपली ही मुख्य ही मुख्य दीपमाळ. ती पालखी समजा भरपूर मोठी असते कशी? हो, तुम्हाला पालखी पण दाखवतो. तर ही जी दीपमाळ आहे का त्या पालखीच्या वेळेला थोडी सरकते का? हो, ती बाजूला होते. अच्छा, इथून असं पालखी मध्ये जाते. अच्छा अच्छा. हे मुख्य द्वार आहे भैरव. हे मंदिर आपल्याकडे 9व्या शतकातले का? हा. आणि याचं जीर्णोद्धार वगैरे काही झालेलं आहे का नंतर परत कधी काही? नाही, जसं आहे तसंच आहे. फक्त या ठिकाणी हे फरशी, हे कलरिंग वगैरे, थोडस प्लास्टर वगैरे त्यांनी केलेलं आहे. आणि हे बाजूचं पण हे पूर्ण गाभारा हे सगळं इकडे बघून घेतलं. पूर्ण जुनं आहे. काय हे महादेवाचं मंदिर आहे, दत्त महाराजांचं मंदिर. अच्छा, इथं महादेवाचं पलीकडे दत्त महाराज. हो, हे पण जुनेच आहेत का? काही नंतर काही केली? हे जुनंच आहे सगळं. आता या ठिकाणी हे जे पक्षी आहे, हा पक्षी बघा तुम्ही. त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक हातामध्ये, त्यांच्या मुखामध्ये हत्ती आहेत. हत्तीचं जे भेट असते तुम्हाला माहिती आहे किती मोठाले असते आणि कसे असते. तर हे मानवाच्या मधले 5 गुण असतात ते धरून ठेवलेले आहेत. या ठिकाणी कोणताही भक्त दर्शनासाठी जर आला तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आणि त्याच्या मानवामध्ये काही निगेटिव्ह असते, पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते. या मंदिरामध्ये जो भक्त दर्शन घेईल त्याच्या पूर्ण निगेटिव्ह जे असतात ते पूर्ण निघून जातात. हे कालभैरव म्हणजे शनी महाराजांचे गुरु. शनी महाराजांचे गुरु. शनी महाराज हे प्रत्येकाला ही माहिती आहे. त्यांचे गुरु म्हणजे श्री कालभैरव. आणि कालभैरव हे पूर्ण महादेवापेक्षाही पॉवरफुल सांगितलेले आहे. त्यांच्यानंतरची शक्ती नाही. असं या ठिकाणी ते पैठणला त्यांचा विवाह झाला होता. आणि पैठणला विवाह झाल्यानंतर ते त्यांची ओरात घेऊन निघाले होते, चालले होते ते काशीला जात असताना त्यांचा रथ या ठिकाणी आलेला होता. म्हणजे या रस्त्याने ते जात होते. तेव्हा त्यांच्या रथाचा जो चाक आहे त्यांचा एका गड्ड्यामध्ये तो फसला गेला. तो वरती काही आला नाही. तर मग कालभैरवांनी इथं स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यानंतर ते तेव्हापासून याच ठिकाणी ते स्थायिक झालेले आहे. इथं गोमुख आहे. हे गोमुख आहे. ज्यावेळेस भैरवनाथाला स्नान वगैरे अभिषेक वगैरे होतात त्यावेळेस ते गोमुखातून त्यांचं जल या ठिकाणी. आणि पाठीमागून जे त्रिशूळाचं हे दिलेलं त्रिशूळ त्यांचं प्रतीक आहे, म्हणजे त्यांचं शस्त्र आहे. आणि त्रिशूळाशिवाय त्यांचं शस्त्र म्हणजे त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. महादेवाचं प्रतीक. जसं समोर पण त्रिशूळ आहे, पाठीमागे सुद्धा त्रिशूळ आहे. ते पक्षी दाखवतो पलीकडे जो आहे का तोच या ठिकाणी दाखवले. 5 हत्ती समजा पकडलेले त्यांनी प्रत्येकाच्या मध्ये. इथं हे जे दिसतंय हे 2 आपले ते कशाचे? ते जसे की रक्षक देवता असतात, जय विजय असतात, तसे या ठिकाणी बजरंग बली सुद्धा त्यांनी दिलेले आहे. इकडे गरुड आणि इकडे गरुड पक्षी आहे. गरुड हनुमंत म्हणता येईल आपल्याला. अशा 2 देवता त्यांचं रक्षण करते आहे. नवग्रहाचं प्रतीक सुद्धा वरती सांगितलेलं आहे. कुठे ते वरती जे चिन्ह दिसतात ना वरती, ते नवग्रहाचे सुद्धा प्रतीक या ठिकाणी सांगितलेले आहे. पण आता ह्या फार जुन्या प्राचीन गोष्टी आहेत. तात्काळ ज्या गोष्टी आपल्याला आहेत सध्या आपण तेवढी माहिती या ठिकाणी घेऊ. अरे आपलं मुख्य मंदिर हे मुख्य मंदिर आहे. मंदिराचा तो मुख्य द्वार आहे आणि ते द्वितीय द्वार आहे. या ठिकाणी श्री कालभैरव देवता आहे. त्यांच्या बाजूला इकडच्या साईडला जोगेश्वरी आहे, इकडच्या साईडला बागेश्वरी आहे. आणि त्या बाजूला आहे बटुक भैरव आहे. मधलं कालभैरवांचे पलीकडून त्यांच्यामध्ये जोगेश्वरी माता आणि मूर्तीच्या इकडच्या साईडला बागेश्वरी त्यांची बहीण. आतमध्ये जे आपण मूर्ती बघितली ते कशा कशाची म्हणजे तुम्ही थोडा आवाज? आता जी समोरची जी मूर्ती आहे ती मूर्ती श्री कालभैरवांची.
आणि इकडच्या साईडला आहे तर ती मूर्ती बटुक भैरवांची आहे, छोटी आहे. आणि त्यांच्या बाजूला मध्ये आहे ती सरळ बघितली तर जोगेश्वरीची मूर्ती तुम्हाला दिसणार नाही. तर भैरवनाथाच्या जवळच जोगेश्वरी म्हणजे त्यांची सौभाग्य होती. आणि त्यांच्या बाजूला जे आपण बघितली मूर्ती ती बटुक भैरवाची आहे. भैरवनाथाच्या मूर्तीच्या इकडच्या साईडला त्यांची बहीण आहे बागेश्वरी. बागेश्वरी आपल्या आंबा गावामध्ये आहे. आणि मला वाटतं सेलू रोडला सुद्धा बागेश्वरीचं मंदिर आहे. ही कालभैरवांची बहीण आहे. आणि त्या मूर्तीच्या बाजूला एक पालखीमध्ये ठेवण्यासारखी मूर्ती आहे, छोटी आहे. ती मूर्ती ज्यावेळेस आपली पालखी असते, वर्षातून 5 वेळेस पालखी निघते, त्यावेळेला ती मूर्ती एक जवळपास 3 ते 3.5 किलोची आहे. आणि ती मी सहज उचलू शकतो. आणि आम्हाला ती दरवेळेस मूर्ती मंदिराच्या बाहेर घेऊन जाऊन पालखीमध्ये ठेवावं लागत असतं. इकडून 3-3.5 किलोची मूर्ती आहे. आणि ती मूर्ती ज्यावेळेस आम्ही घेऊन पालखीमध्ये ठेवतो, पालखीमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा पालखी आम्ही घेऊन जातो तेव्हा पालखी फार जड नसते, एक साधारण असते. आणि जेव्हा गावाच्या जवळ जसं जसं गाव येऊ लागतं तसं तसं मूर्ती त्या पालखीला एक जडपण येतं. जसं की 2 माणसं उचलू शकतात, पण त्यावेळेला समोर 4 मागे 4 8 माणसांना सुद्धा ती जड जाते. एवढी जड ती पालखी होती जेव्हा मूर्ती आपण पालखीमध्ये ठेवतो. इथं तर 2-3 माणसं उचलतात, जेव्हा मंदिराच्या जेव्हा बाहेर जाते तेव्हा फार मूर्ती जड होते. ते आपले जे उत्सव असतो वाटलं इकडून आपण जाऊ, हे जे उत्सव आपल्या पालखीचा सोहळा जो असतो किती वेळ असतो वर्षातून? आपल्या वर्षातून चैत्र महिन्यामध्ये एकदा म्हणजे 8 दिवसाचा घटस्थापना असते. तर 8 दिवसामध्ये शिवपुराण वगैरे कथा वगैरे असते. शिवपुराणची कथा 7 ते 8 दिवस असते. आणि मग चैत्र महिन्यामध्ये शेवटच्या रविवारी यांची यात्रा असते. तर यात्रा ही रविवारीच येते, दरवर्षी सुद्धा रविवारीच येते. रविवारीच येते. आणि त्यांचा वार सुद्धा रविवारच आहे. त्यांचा वार सुद्धा कालभैरवाचा रविवार आहे. आणि रविवारी भरपूर इथं दर्शनासाठी भावी भक्त येतात. आणि आमुषाचं सुद्धा प्रतीक या ठिकाणी आहे. आमुषाला सुद्धा त्यांचे भक्त भरपूर दर्शनासाठी येतात. आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेले आहेत. आतापर्यंत असं भक्त सहजासहजी रिकामे हाती गेलेले नाही. त्यांचे सगळे काही मनोसंकल्प जे आहेत ते त्यांचे पूर्ण झालेले आहेत. असं आहे मंदिराचं आणि श्री कालभैरवांचं हे. अमावस्याच्या वेळेला पण गर्दी असते. हो, आज पण मोठी अमावस्या समजा सोमवार. हो, आता अमावस्या सुरू झालेली आहे. 12 वाजून 12 मिनिटाला सोमवती अमावस्या मानल्या गेलेली आहे. आणि आज सुद्धा तुम्हाला थोडासा गर्दा वगैरे दिसत आहे. सकाळी काही भक्त येऊन गेले, काही 4च्या नंतर येतात आणि सध्या काही आलेले आहेत. आणि हे आहे भैरवनाथांची पालखी. जवळपास तुम्ही हे बघा, हे जे आहे हे किती लंब आहे. आणि बाहेर नेताना सरळ नेल्याशिवाय ही पालखी नेता येते. बरोबर. आता तुम्ही बघितला असेल समोर जी दीपमाळ्याला आता तुम्ही बघू शकता की पालखीचा घेरा सुद्धा मोठाच आहे. मध्ये बाहेर नेत असताना सुद्धा आपल्याला सोप्यानं नेता येणार, कारण ज्यावेळेस ती दीपमाळ बाजूला सरकते तेव्हाच आपल्याला पालखी आपण बाहेर नेऊ शकतो. पालखीच्या वेळेला आता आपण सहजासहजी दोघं सुद्धा ही पालखी उचलू शकतो. हलकी आहे, कारण की कसं आहे ज्यावेळेस मूर्ती ठेवल्या जाते 3-3.5 किलो तेव्हा ही पालखी 8 जणांना सुद्धा जड जाते. म्हणजे विचार करा, 8 जणांना सुद्धा जड जाते. अशी ही पालखी वर्षातून 4 ते 5 वेळेस जाते. आणि त्यांचा पुन्हा कार्तिक महिन्यामध्ये त्यांचा जन्म उत्सव सुद्धा असतो, कालाष्टमी. कार्तिक महिन्यामध्ये त्यांचा उत्सव हा संध्याकाळी 12 वाजता केला जातो. म्हणजे त्यांचा जन्मच संध्याकाळी मध्यरात्री 12 वाजता झालेला आहे. रात्री 12 वाजता इथं त्यांचा जन्म. हो, जन्म उत्सव सुद्धा होतो कार्तिक महिन्यात. आणि चैत्र महिन्यामध्ये शेवटच्या रविवारी यात्रा असते. आणि 7 दिवसाचा शिवपुराणाचा कथेचा असे उत्सव असतात. नवरात्रामध्ये सुद्धा 9 दिवस या ठिकाणी घटस्थापना होते. म्हणजे आपल्या जोगेश्वरी मातेची. आणि या ठिकाणी गावातल्या लक्ष्म्या ज्या लेडीज आहेत त्या या ठिकाणी 9 दिवसासाठी स्थायिक होतात.
ज्यांची असेल समजा. हो हा. ज्यांची इच्छा आहे ते हा. या ठिकाणी राहतात. 9 समजा. दिवस सुद्धा घर वेशीच्या बाहेर हा. जात नाहीत ते गावामध्ये. मंदिरातच राहतात समजा. हो ते हे जे बाजूचे दिसते आपल्याला याच्यामध्ये असतील ते राहत असतील. हो याच ठिकाणी राहतात. आता हे जे बाजूचं आहे हेच हा. पलीकडच्या साईडचं जे हा. आहे पूर्ण चारी ते पलीकडचं पूर्ण पडलेलं होतं. अच्छा पलीकडचं पडलेलं. हा तर आणि त्याच्यानंतर आता डेव्हलप झालंय थोडस कलरिंग हे ते केलेलं आहे. हा हा हे जुनं आहे फक्त याला थोडस सिमेंटने. सिमेंट नाही याच्या आतमध्ये दगडाचंच बांधकाम. हो हो हे वरचं पण सगळं का हो हो हे पूर्ण दगडाचं आहे पूर्ण. फक्त याला आता नंतर सिमेंट प्लस सिमेंट केलं. अच्छा हे कोणत्या का कधी झालेलं आहे समजा याचं जीर्णोद्धार हे- हे जे केलं समजा. हे ते पुरातनच आहे सगळं जुनं आहे. पहिलेच झालं. नवीन काही नवीन तुम्हाला फक्त ही फरशी दिसेल हा हा आणि हा कलर वगैरे दिलेला कलर आहे. प्लास्टर वगैरे. आणखी काही सांगता येईल आपल्याला समजा आणखी काही आपल्या मंदिराबद्दलची माहिती किंवा इथलची आणखी काही अशी आख्यायिका असेल किंवा कोणाचा काही अनुभव असेल. अनुभव तर तसे भरपूर आले हा पण अनुभव सांगायचं तात्पर्य असं आहे की असा कोणताही भक्त या ठिकाणी हा असं हे गेलेलं नाही जे रिकामे रिकामे हाती गेले. हा, त्यांचे पूर्ण काही कामना पूर्ण काही झालेले आहेत. हा हा आता या ठिकाणी हे इथं औदंबराचं झाड आहे. हा हे पण जुनच आहे. मलाही कळत नाही हा कारण की आमचे वडील सांगतात की फार प्राचीन आहे, जुनच आहे हे. हा हा औदुंबर. आणि इथे आहे भवानी शंकराचं मंदिर. इकडे भवानी हे पण शंकर. जुनच आहे. फक्त हा दत्त महाराजांचं मंदिर पहिले या ठिकाणी होतं. हा. त्यांना थोडस मागे घेतलं म्हणजे पहिले इथं- जीर्णोद्धार झालेला आहे त्याचा. पहिले येत होतं कधी. पहिले याच ठिकाणी मंदिर होतं. हा तसं पाठीमागे त्यांचं जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा वगैरे पाठीमागे केली होती. हे सर्व काही जे जुनच आहे फक्त यांचं थोडस पाठीमागे गेलं. एवढी सगळी समजा माहिती आपली. तुमचं नाव वगैरे सांगून द्या. माझं श्रीराम बापूदेव जोशी, पारडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. आमची जवळपास 5 ते 7 पिढ्याची पूजा अर्चा अभिषेक वगैरे आमचं सेवा ही चालत आलेली आहे. असं या ठिकाणी आम्ही म्हणजे तुमचं पण वंश परंपरेने चालत आलं. हा पुजारी परंपरा चालू आहे तशी सेवा. हा पुढे पण अशी या ठिकाणी पुढेही चालू राहील. हा. असं काही अशी माहिती तुम्हाला मी सांगितली. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री जोगेश्वरी कालभैरवनाथांच्या मंदिराची सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री काल भैरवनाथ महाराज की जय.